आहे, बदल्यांचा आहे, फरकाचा आहे, वासाच्या दुधाचा आहे आणि या सगळ्याचा संघर्ष शोभिका महाडिकांनी 5 वर्ष चालू ठेवला। परंतु 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री दिवंगत कैलासवासी अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी एकत्रित निवडणूक लढवून महाराष्ट्राची सत्ता ताब्यामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीहून आपण सामोरं जावं अशा पद्धतीच्या वरिष्ठांच्या सूचना आल्या। त्यानुसार सगळ्या निवडणुका झाल्या। 13 आपल्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी 11 नगरपालिका आपल्या महायुतीच्या आल्या। महापालिकेची निवडणूक झाली, ऐतिहासिक विजय। भारतीय जनता पार्टीचे महापौर कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी इतिहासात पहिल्यांदा आले। जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, अभूतपूर्व यश। महायुती म्हणून जवळजवळ 51 सदस्य जिल्हा परिषदचे आपले आलेले आणि समान वाटा समान हिस्सा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सर्व पक्षांना मिळणार आहे। त्याच पद्धतीने याही निवडणुकीला आपण महायुती म्हणून समोर जाण्याचा निर्णय 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये जी बैठक झाली, ज्याच्यामध्ये सन्माननीय आपले नेते चंद्रकांतदादा पाटील, सन्माननीय मंत्री महोदय असणारे हसनजी मुश्रीफ साहेब, मंत्री महोदय असणारे आबिटकर साहेब आणि मग आम्ही सगळे आमदार खासदार सगळेच होतो, विनयरावजी कोरे साहेब, या सगळ्यांनी एकमताने ठरवलं की आता महायुती म्हणून या दूध संघाच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। हळवणकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साम दाम दंड भेद, बाकीचं आता काय बोलत नाही। या सगळ्या माध्यमातून आपल्याला ठराव गोळा करायचे आहे। उद्यापासून किंवा आज संध्याकाळपासूनच तुम्ही आपल्या विचाराच्या ज्या संस्था आहेत त्यांना ताबडतोब संपर्क केला पाहिजे। 2-4 दिवसामध्ये त्याच्या याद्या बनवा की साहेब हे आपल्याकडे यायला तयार आहेत, हे आपले आहेत, हे कट्टर आहेत। जसं मगाशी सांगितलं तसं आपला शत्रू या निवडणुकीमध्ये एकच आहे, तो म्हणजे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी। त्यामुळे सगळ्यात पहिलं त्यांच्या ठरावावर तुटून पडा तुम्ही, कारण त्यांची सत्ता येणार नाही आहे हे लोकांना माहिती आहे। त्यांचा एकही संचालक दूध संघामध्ये निवडून येणार नाही एवढं तर आपल्या सर्व दूध संस्था चालकांना समजतंय। त्यामुळं पहिलं आपण त्याच्यावर हात घातला पाहिजे, त्यांची समजूत काढली पाहिजे, बाबा आता तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जाऊ नये। दुसरे 2-3 प्रकारचे लोक आहेत ज्याच्यामध्ये आता 1500 नवीन संस्था झालेले आहेत, ज्यांचं दूधच नाही आहे, त्यांनाही तुम्ही संपर्क करायला पाहिजे। आपण सुद्धा कमी नाही आहे, आपण या दूध संघाचं 25 वर्ष नेतृत्व केलेलं आहे। आपल्या विचाराचे लोक आहेत, गेल्या 5 वर्षामध्ये त्रस्त झालेले लोक आहेत, अडचणीत आणलेले लोक आहेत, वासावरती गेलेले लोक आहेत। या सगळ्यांना संपर्क करून जास्तीत जास्त ठराव कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी गोळा करावे, त्यासाठी लागणारे सगळ्या व्यवस्था आपण करू आणि ज्याला लढायचं आहे, जे इच्छुक आहे त्याला थोडंसं जादा काम करावं लागेल। असं म्हणून चालणार नाही की मी लय प्रामाणिक आहे आणि माझ्याकडे काय आता ठराव नाही, तरी पण मलाच तुम्ही संधी द्या, हे थोडंसं अडचणीचं होईल। थोडे ठराव आपल्या बाजूने असणं गरजेचं आहे। त्यामुळे जे इच्छुक असतील त्यांनी थोडं जादाच पळा, म्हणजे कार्यालयाकडनं काय व्यवस्था होणार आहे त्यापेक्षा स्वतःच्या व्यवस्थेतून थोडंसं आपण थोडं पळा आणि मग त्याचा विचार नेते मंडळी करतील। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।